हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. 25 एप्रिल 2024 ही चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील परिपदा तिथी आहे. या तिथीला विशाखा नक्षत्र आणि व्यतिपात योग जुळून येईल. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. IBGAच्या नवीन दरानुसार आज म्हणजेच गुरुवारी 25 एप्रिल 2024 रोजी 23 कॅरेट सोनं 619 रुपयांनी महागलं आणि 71,930 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलेलं. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 569 रुपयांनी वाढून 66,153 रुपयांवर पोहोचला. तर 18 कॅरेट सोन्याचा दरही आज 465 रुपयांनी वाढून 54,164 रुपयांवर पोहोचला आहे. यंदा कापसाच्या कमी उत्पादनाचा अंदाज असताना महाराष्ट्रातील अनेक बाजार समितींमध्ये सध्या कापसाला हमी भावाहून अधिक भाव मिळत असल्याचे पणन विभागाने सांगितले. दरम्यान राज्यातील बहुतांश बाजार समितींमध्ये कापसाचा भाव 6,500 ते 8,000 रुपये सुरू आहे. यंदा कापसाचा भाव 10,000 रुपये क्विंटल पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये आता आवश्यक कागदपत्रांवर आईचं नाव असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमांची अंमलबजावणी 1 मे 2024 पासून होणार आहे. त्यानुसार जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, मालमत्तेची कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड यावर आईचं नाव अनिवार्य असेल. ICICI बँकेने डेबिट कार्डच्या वार्षिक फी मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे चार्जेस 1 मे पासून लागू होणार आहेत. 1 तारखेपासून शहरी भागातील ग्राहकांसाठी 200 रुपये आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी 99 रुपये वार्षिक फी असेल. खासगी क्षेत्रातील येस बँक सुद्धा 1 मे पासून आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटच्या अनेक सेवांमध्ये बदल करणार आहे. बँक आपल्या किमान सरासरी शिल्लक रकमेमध्ये सुधारणा करणार आहे. त्यासोबतच अकाउंट प्रो मॅक्स मध्ये किमान बॅलन्स 50,000 रुपये असणं आवश्यक असेल. नवी मुंबईत गव्हाच्या आडून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना तुर्भे MIDC पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 9,50,000चा गुटखा व 9,40,000चा गहू जप्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार राजवीर दिलेर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अलीगड येथील वरुण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली होती. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.